अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीनं माऊली संकुल या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। अहिल्यानगर महानगरपालिकेत अधिकारी कर्मचारी वर्षभर नगरकरांना सुविधा पुरवत असताना त्यांना ताणतणाव असतो, त्यामुळे त्यांना थोडासा विरंगुळा मिळावा याकरिता क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता व्यासपीठ निर्माण करून दिलं जातं। त्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांनी गीत सादर करत जीवनामध्ये आनंद घेण्याचं काम केलंय। सर्व कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक गीत सादर केलंय, त्यामुळे कार्यक्रमात मोठा उत्साह पाहायला मिळाला। हिंदी मराठी धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती जोपासण्याचं काम केलं जातं। सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगलं काम करून राज्यातील 19 ड वर्ग महापालिकेमध्ये आपली महापालिका 1 किंवा 2 नंबरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे। तसेच थकीत वसुली मोठ्या प्रमाणात गोळा केल्यानंतर कर्मचाऱ्यांची फरकापोटी असलेले देणं लवकरात लवकर देता येईल असं प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले। अहिल्यानगर महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीनं माऊली संकुल येथे अधिकारी कर्मचारी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उद्घाटन आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी उपायुक्त सपना वसावा, जलअभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, कर्मचारी कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, क्रीडा अधिकारी फिलिप्स, इंजिनियर महादेव काकडे, अनिल लोंढे, राजेंद्र मेहत्रे, सतीश ताठे, किशोर कानडे आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांनी तुझी चाल तुरु तुरु हे मराठी गीत गायल्यानंतर अधिकारी कर्मचारी यांच्यात एक प्रकारे जल्लोष निर्माण झाला होता। यावेळी वन्स मोरचा नारा देण्यात आला, तर उपायुक्त सपना वसावा यांनी देखील गीत गात सांस्कृतिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला। यावेळी अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। मनपा कर्मचारी नितीन गोरे यांनी मुंबई से आया मेरा दोस्त हे गीत गात असतानाच सभागृहात एकच जल्लोष निर्माण झाला आणि कर्मचाऱ्यांनी तर स्टेजवर जाऊन नाचण्याचाही आनंद घेतलाय।
कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने आयोजित आजच्या या सांस्कृतिक स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित आपले सन्माननीय सहाय्यक आयुक्त वसावा मॅडम, लहारी साहेब, जल अभियंता निकम साहेब, युनियनचे अध्यक्ष मुदगल सारसर, या ठिकाणी उपस्थित सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत आपण नेहमीच 24 तास तसं कामात असतो आणि ह्या कामाचा आपल्यावरती बऱ्याच वेळा ताणतणाव येतो. यातून थोडाफार विरंगुळा मिळावा म्हणून आपण या क्रीडा स्पर्धा आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा आयोजित करतो. मागच्या शनिवारी आणि रविवारी क्रीडा स्पर्धेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने भाग घेतला. अतिशय यशस्वी अशा या क्रीडा स्पर्धा आपण पार पाडल्या. मुख्यालय जिंकलं, सर्व जिंकणाऱ्या टीमचं अभिनंदन. द्वितीय आलेल्या टीमचंही अभिनंदन आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आणि लहारे साहेब रोज सकाळी ग्राउंडवर असतात आणि ते रोज सकाळी खेळतात. असं सगळं रोज प्रत्येकाने खेळलं पाहिजे. थोडाफार घाम आला पाहिजे. 4-5 किलोमीटर तर कमीत कमी चाललं पाहिजे आणि आपल्या तब्येतीची काळजी घेतलं पाहिजे. जीवनात काम बी केलं पाहिजे, भरपूर काम केलं पाहिजे, भरपूर कष्ट केलं पाहिजे. त्याचबरोबर या जीवनाचा आनंदही आपण घेतला पाहिजे. आपण येणाऱ्या भविष्यामध्ये महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करूया, जेणेकरून आपले या कर्मचाऱ्यांची जी देणी आहेत ती वेळेवर आपल्याला देता येतील. या चालू वर्षामध्ये आपण 7वा वेतन आयोग लागू केला, अजून त्याचा फरक आपल्याला द्यायचा आहे. अजून मागची काही कर्मचाऱ्यांची देणी आहेत, तर आपण एकदा आता या चालू वर्षापासून चांगल्या पद्धतीनं काम करूया. राज्यातल्या ज्या 19 ड वर्ग महानगरपालिका आहेत, या सर्व महानगरपालिकामध्ये आपण पहिल्या 1 किंवा 2 वरती येण्यासाठी प्रयत्न करूया आणि निश्चित आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सर्वांना या आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.